ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत। मी जातोय फारुख अहमद यांच्याकडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आहेत। फारुख अहमद, बघा सांगलीमध्ये तुम्ही गोपीचंद पडळकर हे उमेदवार दिले, बारामतीमध्ये तुम्ही नवनाथ पडळकर हे उमेदवार दिले, त्यानंतर माढामध्ये तुम्ही विजय मोरे हे उमेदवार दिले, हे धनगर समाजाचे उमेदवार आहेत। आणि या तिन्ही ठिकाणी आता वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका असेल, नेमकी किती मतं या उमेदवारांकडे जातात, किंवा सांगलीमध्ये तर गोपीचंद पडळकर सुद्धा रेसमध्ये आहेत। मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा होता की वंचित बहुजन आघाडीने जाणीवपूर्वक ठराविक जातीचा म्हणून एक उमेदवार धनगर समाजाचा असा दिलेला आहे, कारण या तीन टप्प्यांमध्ये, या तीन मतदारसंघांमध्ये तो फॅक्टर दिसतोय। म्हणजे तुम्ही मग वंचित बहुजन आघाडी म्हणून फक्त जातीचंच राजकारण करताय असं त्यातनं दिसतंय। म्हणजे उमेदवारांची निवडणूक सुद्धा जातीला धरूनच केली गेलेली आहे। हो ना आशिष, मी आधी सांगितलं, अजून पुन्हा एकदा सांगतो की बहुजन वर्गातल्या ज्या जातींना वंचित ठेवण्याचं काम प्रस्थापित राजकारण्यांनी केलं, त्या वंचितांचा लढा हा आपण उभा केलेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून। आणि जात म्हणून वंचित ठेवण्यात आलं तर जात म्हणून न्याय करावा लागल, हे बाबासाहेबांनी दिलेल्या मूल मंत्रावर आधारित हा वंचित आघाडीचा मूल मंत्र आहे। त्यामुळे ते प्रश्न नाही, आम्ही जातीचा उल्लेख करतो की तुम्ही या जाती छोट्या आहेत आणि निवडून येण्याची क्षमता नाही, म्हणून या प्रस्थापित आणि स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांनी सुद्धा यांना वंचित ठेवण्याचं काम केलंय। म्हणून तुम्ही ज्यांना ज्यांना वंचित ठेवलं त्याच जातींना आता आम्ही सत्तेमध्ये सत्ता संपादन करण्यामध्ये यांना हे सगळे एकवटलेले आहेत, हा संदेश माननीय बाळासाहेबांनी दिलेला आहे। एक मुद्दा माग चर्चेतून अर्धवट राहिला म्हणून त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे। ईव्हीएम बद्दल आपल्याला चर्चा जरी करायची नसेल तर हा प्रश्नाकडे मी लक्ष वेधू इच्छितो भाजपच्या प्रवक्त्यांचं सुद्धा। गेल्या 4-5 वर्षांमध्ये जिथे जिथे ईव्हीएम मध्ये घोटाळे आढळले किंवा जिथे जिथे मतदान सुरू असताना ईव्हीएम मशीन मध्ये एक बटन दाबल्यावर दुसरीकडे मत जाताना आढळून आलेला आहे आणि ते व्हिडिओ मध्ये आलेले आहेत, ते फक्त आणि फक्त कोणताही बटन दाबला तर कमळाचाच लाईट का लागतो या प्रश्नाचं उत्तर प्रवक्त्यांनी द्यावं। योगायोगही मग असं ते नेमकं कसं घडवून आणतात, ज्या कर्मचाऱ्यांवर आरोप लागतात की त्यांनी कर्तव्यामध्ये चूक करून आमच्या पक्षाला मतदान करण्याचं आवाहन करतात, तेही योगायोगानं भाजपच्याच मतदान करा म्हणून का म्हणतायत। म्हणजे हा जे योगायोग म्हणून हे पडद्याआड काढतायत ना, याच्या मागे काहीतरी एक षडयंत्र आहे आणि नेमकं या षडयंत्रामुळे विरोधकांना ही संधी आहे। आणि जे आपण व्हीव्हीपॅट बद्दल बोलला त्या चिठ्ठ्या मोजल्या जाणार नसतील तर दिसते ती चिठ्ठी पडताना, पण नेमकं मत काउंट होतं ईव्हीएम मध्ये ते कुठे गेलंय हे कंपॅरिझन साठी चिठ्ठ्या काउंट होणं गरजेचं असते। आणि आता राहिला प्रश्न जातीचं, तर धनगर समाजाला 1-2 नव्हे तब्बल 7 धनगर समाजातल्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, 5 मुस्लिम समाजातल्या देण्यात आलेली आहे। आणि ज्या ज्या जातीचं नाव कधी महाराष्ट्रानं ऐकलं नसेल अशा छोट्या छोट्या जातींना सुद्धा वंचित आघाडीनं दिलं, कारण ते आमचा मूळ आधार आहे। आणि राहिला प्रश्न की भूमिका काय राहील, तर या एकूण जी संक्रमण अवस्थेतून महाराष्ट्र जात आहे, सत्ताधारी आणि विरोधक याच्यात विरोधक 5 वर्षात कमी पडलेत, म्हणून एक नवीन पर्याय समोर यायला पाहिजे। याचं हे सगळं गणित मांडताना आमचं अस्तित्व काय आहे हे या मतदानाच्या माध्यमातून कळणारच आहे। जसं तुम्ही सांगितलं की सांगलीमध्ये आमचा मतदार हे विजयाच्या उंबरठ्यावर आलेला आहे, तो प्रचंड रेसमध्ये आहे आणि मतदारांचा पाठबळ आहे। याच्यावरून सिद्ध झालं की ज्यांना तुम्ही आतापर्यंत छोट्या जाती म्हणून दुर्लक्ष केला ते रेसमध्ये आल्या, हे आतापर्यंत सिद्ध झालं। ज्या दिवशी निकाल येईल, निकालाच्या दिवशी नक्कीच काय चमत्कार घडवलं वंचित आघाडीनं हे महाराष्ट्र समोर येणार आहे। ठीक आहे गणेश हाके, या प्रश्नातलं म्हणजे फारुख अहमद यांच्या उत्तरातला हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की वंचित बहुजन आघाडीनं 7 उमेदवार धनगर समाजाचे दिले, तेच टफ फाईट देत आहेत, 5 उमेदवार मुस्लिम समाजाचे दिले, म्हणजे त्यांचा बेस ठरलेला आहे। MIM कडनं मुस्लिम आलेले आहेत आणि गोपीचंद पडळकर किंवा इतर यांच्याकडनं धनगर समाजाकडे आकर्षित झालेले आहेत। ते म्हणतात की हे सगळे उपेक्षित आहेत, त्यांना राष्ट्रीय पक्षात तिकीट देत नाहीत, जी आम्ही दिलेली आहे। हे तुम्हाला मान्य आहे? धनगर समाजाच्या उमेदवारांना राष्ट्रीय पक्ष तिकीट देत नाही, मुस्लिम समाजाच्या उमेदवारांना काँग्रेसनं फक्त एकच तिकीट दिलं अकोल्याचं। ज्या डॉक्टर बाबासाहेब नाही आशिष
ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हवाला देऊन फारुख अहमद बोलतायत, अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी म्हटलं की जाती अशा राहिल्या पाहिजेत, अहो जाती नष्ट झाल्या पाहिजेत, जाती संपल्या पाहिजेत, अशा पद्धतीची त्या कशा नष्ट झाल्या पाहिजे, त्यांचं उत्थान होऊन नष्ट झाल्या पाहिजेत. आणि दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर सुद्धा जातीपातीचं राजकारण नाही, जातीपातीचं राजकारण आज पण आपण करतो आहोत. अत्यंत म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि डॉक्टर बाबासाहेबांचं नाव, बाबासाहेबांच्या आंबेडकरांचं नाव सांगून करतायत, हे अत्यंत त्याच्यापेक्षा आणखी दुर्दैव तुम्हाला सांगतो. नाही पण त्यांचा प्रश्न महत्वाचा आहे ना. राष्ट्रीय पक्ष धनगर समाजाच्या उमेदवारांना जेवढं प्राधान्य देतं का, जेवढं मराठा समाजाच्या उमेदवारांना प्राधान्य देतं? तुम्ही सुद्धा माढा आणि नगरमध्ये कोणाला आयात केलं? मराठा समाजाचेच उमेदवार आयात केले ना, का नाही तुम्हाला धनगर समाजाचे उमेदवार दिसले? नाही, हे बघा आशिष, जातीपातीचं राजकारण करणं हे खरं म्हणजे तुम्हाला सांगतो की लोकशाहीचा, चांगल्या लोकशाहीचं लक्षण नाहीये. पण दुर्दैवानं आता जो वंचित आघाडीचा जो प्रयोग आहे, तुमच्या धनगर समाजाबद्दल तुम्ही बोलता आहात, त्याने उमेदवारी दिल्या, याचं कारण काय तुम्हाला माहित आहे का? धनगर समाजाबद्दल फार पुळका बाळासाहेबांना आहे असं नाही. आत्ता कळायला लागलं का धनगर समाज मागासलेला राहिलेला, धनगर समाजावरती अन्याय झालाय, वंचित म्हणजे राहिलेला, हे आता कळालं का बाळासाहेबांना? याच्यापूर्वी कळत नव्हतं का? केवळ सध्या जो धनगर समाजाचा महाराष्ट्रातला आरक्षणाचा जो ज्वलंत असा प्रश्न आहे, ऐरणीवरचा प्रश्न आहे, आणि ती जे तापलेल्या त्या तव्यावरती आपली पोळी भाजून घेण्याचा, आरक्षणाच्या नावाची जी आरक्षणाची जी तवा आहे तो तापलेला आहे, त्याच्यावरती पोळी भाजून घेण्याचा हा बाळासाहेब आंबेडकर किंवा वंचित आघाडीचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला सांगतो दुर्दैवानं प्रयत्नाला यश येणार नाही. तुम्हाला सांगतो पद्धतीचा तुम्ही विरोधात असताना धनगर समाजाला आमिष दाखवलं ना आरक्षणाचं, पक्ष करणं हे लोकशाहीला घातक आहे. ठीक आहे, लोकशाहीला घातक आहे. ठीक आहे. फारुख अहमद, आणि हेच मुद्दा पकडून यांनी धनगर समाजाच्या 7 उमेदवारांना तिकीट दिलेली आहेत. ती धनगर समाजची मतं आपल्याला मिळावीत आणि त्याच्यावरती आपली पोळी भाजता यावी असा यांचा डाव आहे. ठीक आहे. हाच मुद्दा धरून तुम्ही मुस्लिम समाजाच्या 5 उमेदवारांना उमेदवारी दिली वंचित बहुजन आघाडीनं. फारुख अहमद सांगा, भाजपचं तर प्रश्न ते त्यांच्याकडून अपेक्षाच करता येत नाहीत, परंतु सेक्युलरिझमचं नाव घेऊन ज्या काँग्रेस राष्ट्रवादीनं राजकारण चालवलं, त्यांनी किती, कोणत्या निवडणुकीमध्ये किती मुसलमानांना, गेल्या 3 टर्म मध्ये अंतुलेचं एक अपवाद वगळलं तर गेल्या 10 वर्षात एकही उमेदवार, 15 वर्षात एकही उमेदवार लोकसभेमध्ये यांना पाठवता आला नाही. संसदेमध्ये तुम्ही भाषा करताय मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणायची, अरे त्या मुस्लिम समाजाला संसदेत तर आणा आधी, मग मुख्य प्रवाहात आणता येईल, परंतु त्यांना येऊ द्यायचं नाही. म्हणजे मुस्लिमांच्या बाबतीतच नव्हे तर असं धनगर समाज आतापर्यंत प्रवक्ते म्हणतायत, अहो हे तवा कोण तापवला? तुम्ही विरोधात असताना धनगर समाजाला वर्गवारी बदलायचं, एसटी मध्ये घ्यायचं आमिष दिलं होतं की नाही फडणवीसांनी? तुम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं की नाही? त्यांचा वापर करून 14 मध्ये सत्ता मिळवली आणि या 5 वर्षामध्ये तुम्ही नाव काढत नाहीत. त्या धनगर समाजासोबत धोका केलात म्हणून धनगर समाज बाळासाहेबांच्या मागे आलेला आहे. अहो तुम्ही आतापर्यंत निवडणुकीचं राजकारण करणारे प्रमुख म्हणून काँग्रेस, शिवसेना, बीजेपी आणि राष्ट्रवादीवाल्यांनी काय केलं? धनगर समाजाच्या बाबतीमध्ये काय केलं? मुसलमानांच्या बाबतीमध्ये काय केलं? दलित मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांचे मुद्दे संसदेमध्ये कोण मांडलात? हे तुम्ही प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे आणि हे जनता विचारताय आता त्यांना, म्हणून हे प्रतिनिधित्व आहे, म्हणून हे सगळे एकवटून बाळासाहेबांच्या मागे उभे राहिलेले आहेत. हे आतापर्यंत जे चटके तुमच्या सोबत बसले त्या चटक्यातून बाहेर पडलेला आहे हा समाज आणि हे तुमच्या थापांना आता बरी पडणारा नाहीये. दत्तू गवाणकर, हाच प्रश्न आहे. मुस्लिम समाजाला तुम्ही 5% आरक्षण दिलं होतं शिक्षणात आणि नोकरीत, त्यातलं जे शिक्षणातलं 5% आहे मुंबई हायकोर्टानं ग्राह्य धरलं होतं. आता भाजप सरकार आलं, भाजप सरकार काही ते पुढे बोलायला तयार नाही आहे. तो जो रोष आहे मुस्लिम समाजामध्ये त्याचा फायदा उचलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं 5 उमेदवार जे मुस्लिम समाजाचे आहेत त्यांना तिकीटं दिली. तुम्ही फक्त एकालाच दिली. तुम्हाला तरी वाटतं की मुस्लिम समाज तुमच्या मागे येईल? हा भाबडा विश्वास काय आहे मुस्लिमांविषयी तुम्हाला? आणि वरून राहुल गांधी सॉफ्ट हिंदुत्व दाखवतात तरी म्हणताय मुस्लिम मतदार आमच्याकडे येतील. जनेऊधारी शिवभक्त असं यांनी सांगितलं. आता अंतुलेंचं उदाहरण, अंतुलेला मुख्यमंत्री आम्ही बनवलं ना, आमच्या आता हुसेन दलवाई आहेत. अहो तुम्ही चुतरवलं की त्यांना सीट मधून काय केलं? पश्चाताप म्हणून तुम्ही बनवलं आणि लागलीच काढून घेतलं. कसं करायला लागली काढून घेतलं? अहो दिलं ना, मान सन्मान दिला. अनेक उदाहरणं सांगता येईल. काँग्रेसने जेवढं तुम्हाला दिलं आहे गेल्या कुठल्या पक्षाने दिलं नाही.
जाण ठेवायची, नंतर बिलकुल जाण ठेवा. हा बोला. काँग्रेस हे जातीपातीचं राजकारण करत नाही, बर. सर्व समावेशक राजकारण आणि समाजकारण हे काँग्रेसच्या मुळापासून आहे. आणि आम्ही सर्व धर्म समभाव या ब्रीद वाक्यावरती विश्वास ठेवून आम्ही आमचं वाटचाल करत असतो. आणि त्याप्रमाणे कुठून काय आम्हाला कुठला जात पातीला द्यायचं. 5% आरक्षण एक दिलं ना, आम्ही दिलं. आता कोर्टाने अडवलं त्याला आम्ही काय करणार. आता आलेले जे सत्ताधारी आहेत, खोटं बोलताय, कोर्टाने अडवलं नाही, कोर्टाने फक्त नोकरी दिलं ना. आता येणार केलं नाही, दिलं ना, आलेल्या सरकारने त्यावरती कारवाई नाही केली. हा काँग्रेसचा दोष आहे का? त्याचं उत्तर द्या. तुम्ही काय केलं असेंब्लीमध्ये मग विरोधी पक्ष म्हणून? हा प्रश्न महत्वाचा आहे. दत्तू गवारकर, हा प्रश्न महत्वाचा आहे. काँग्रेसने किती वेळा हा प्रश्न उपस्थित केला विधानसभेमध्ये, विधिमंडळामध्ये, की मुस्लिम समाजाला 5% शिक्षणामध्ये जे आरक्षण आहे ते हायकोर्टाने ग्राह्य धरलेलं आहे. त्याची अंमलबजावणी करायला राज्य सरकारला कुठलीही आडकाठी नाहीये. काँग्रेसनं किती वेळा याच्यावरती आवाज उठवला. प्रत्येक वेळी सदनामध्ये आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी, आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला. पण हे जे सरकार आहे केवळ तुम्हाला मुजोर आहे आणि आणि अजिबात आणि हे मुस्लिम विरोधी सरकार आहे, अल्पसंख्याकांच्या विरोधातले सरकार आहे. यांचा अजेंडा वेगळा असतो काहीतरी, आणि त्याकरता एखाद्या अल्पसंख्याकाला काहीतरी कायदेशीर मत असते, ते कायद्याने त्याला दिलेलं आहे, तरी पण ते त्याच्यामध्ये आडकाठी आणतात, स्वतःचा मुजोरपणा दाखवून त्यावर त्याची अंमलबजावणी करत नाही. हा या सरकारचा दोष आहे. ठीक आहे. विकास लवांडे, मला तुम्हालाही आक्षेप आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी काढा. एकाच समाजाचं प्राबल्य काय हो? असं नाहीये. एकाच समाजाचं प्राबल्य इथं मराठा समाज महाराष्ट्रामध्ये बहुसंख्याक आहे. याचा अर्थ असा नाहीये की त्याच समाजाचे सगळे उमेदवार आहेत. आमच्याकडे ओबीसीचे उमेदवार आहेत, SC ST चे उमेदवार आहेत, सर्व समाज घटकातले उमेदवार आहेत. मुस्लिम समाज इकडे अल्पसंख्याक आहे. आपण या आताच्या चर्चेमध्ये आपण इथं वंचित आघाडीचे फारुख अहमद यांनी सांगितलं की काही केलं नाही. मला फारुख अहमदला सांगायचंय, भाजप शिवसेना सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांना किंवा पक्षाला, नेत्यांना सातत्याने टार्गेट करत आली आतापर्यंत गेली 25, 30, 40 वर्ष की मुस्लिमांचं लांगुल चालन करतात म्हणून. आणि म्हणून तुम्ही हिंदूंची वोट बँक बनवण्याचा सातत्याने प्रयत्न गेले 30-40 वर्ष सातत्याने करत आहात. तुम्ही मुस्लिमांच्या विरोधात कब्रस्तान, मस्जिद असे वेगळे शब्द वापरून सातत्याने मुस्लिम विरोधी तुम्ही बोलत असता. हे भाजपाला तुम्ही का विचारत नाही? आणि भाजपाने मुस्लिम विरोधी अजेंडा कायम राबवला, जग जाहीर आहे. हे असं असताना काँग्रेस राष्ट्रवादीने सातत्याने मुस्लिमांच्या बाजूची, अल्पसंख्याकांच्या बाजूची, दलितांच्या बाजूनी, ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे. तशा पद्धतीचे कृती कार्यक्रम, धोरणं राबवलेली आहेत. न्यायमूर्ती सच्चर यांच्या नेतृत्वाखाली आयोग नेमला. मुस्लिम समाजाचे प्रश्न सच्चर समितीच्या माध्यमातून पुढे आणले. मौलाना अब्दुल कलाम आझाद महामंडळ स्थापन करून मुस्लिम समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि विधिमंडळामध्ये सुद्धा दिलेलं आरक्षण या सरकारने जाणीवपूर्वक शिक्षणामधलं आरक्षण आशिष मला आयोग नेमला. विकास लवांडे ते सच्चर समितीचं काय झालं पुढे काय केलं? नेमला तो दप्तरात त्याच्यामध्ये ठेवला आयोग. अंमलबजावणी कुठे लागू झाल्या? आयोगातल्या कुठल्या शिफारशी कुठे लागू झाल्या? काय अंमलबजावणीचा कृती कार्यक्रम सुद्धा युपीए सरकारने तो रिपोर्ट तुम्ही नाही बांधून ठेवला. धूळ खात पडलं होतं तो. त्याचा कृती कार्यक्रम युपीए सरकार मनमोहन सिंगच्या काळात ठरलेला होता. राज्य सरकारने सुद्धा त्याचा कृती कार्यक्रम सुरू केला होता. सरकार मुस्लिम समाजाला मला हा प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा आपण पुण्या मतदारसंघातल्या उमेदवार बघतो तेव्हा कोणावर अन्याय झाला याची चर्चा करतो. राखीव मतदारसंघाचं घ्या ना. राखीव मतदारसंघाच्या जर का लढती महाराष्ट्रातल्या बघितल्या, अनेक ठिकाणी उमेदवारांचा वानवा आहे. उमेदवार इकडनं तिकडनं आयात केलेले आहेत किंवा दुसऱ्या पक्षातून घेतलेले आहेत. म्हणजे इलेक्टिव्ह पोटेन्शियल, विनिंग पोटेन्शियल जोगता कोलांट उड्या झालेल्या आहेत राखीव मतदारसंघांमध्ये. म्हणजे राखीव मतदारसंघामध्ये खरं तर त्या समाजाचं प्रतिनिधित्व त्या पक्षाला एकतर तयार करता येत नाही, पुढे आणता येत नाही. आणि मग जेव्हा निवडणूक आली तेव्हा उमेदवारासाठी भरपूर धावाधाव करावी लागते.
ही शोकातिका महाराष्ट्रात सुद्धा दिसते. आशिष मला 1 मिनिट द्या. भाऊसाहेब वाजबे. भाऊसाहेब वाजबे आवाज येत आहे. आशिष मला 1 मिनिट द्या. आशिषजी प्रश्न पुढे विचारा. राखीव मतदारसंघांमध्ये उमेदवारांची धावाधाव सर्वच पक्षांनी केलेली आहे. म्हणजे राखीव मतदारसंघामध्ये जर का राखीव मतदारसंघ आहे तिथे उमेदवार आपल्याला उभा करायचा आहे, त्याच्यासाठी त्याचं नेतृत्व त्या मतदारसंघात पुढे आणलं पाहिजे. याचा विसर चांगल्या राष्ट्रीय पक्षांना निवडणुकीपर्यंत पडतो आणि नंतर मग उमेदवारांसाठी धावाधाव करावी लागते. हे चित्र महाराष्ट्राच्या बहुतेक राखीव मतदारसंघामध्ये यंदा दिसलेलं आहे. हो, अगदी बरोबर आहे आशिषजी. हा कदाचित याचाही भाग असेल. म्हणजे ओव्हरऑलच महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांमध्ये जरी आपण पाहिलं तर त्या राज्यामध्ये जो डॉमिनंट असा समूह आहे त्या समूहाचे राजकीय नेते हे सर्व पक्षांमध्ये आढळतात. आणि मग अशा वेळी ज्या SC ST राखीव जागा असतात त्या जागांबाबत हा सातत्याने प्रश्न उपस्थित राहतो. आणि मग त्यावेळी बाहेरून म्हणजे शिर्डीसारखा मतदारसंघ असेल किंवा अगदी आता आपण विदर्भामध्ये जो एक मतदारसंघ जिथून मुकुल वासनिक पूर्वी थांबायचे तो मतदारसंघ असेल जिथे आता किशोर गजवी हे काँग्रेसकडून आहे. तर यासारखे जे आणि हे केवळ लोकसभेलाच नव्हे तर अगदी या लेवललाही आपण पाहिलं, विधानसभेच्या पातळीवरती जरी पाहिलं तरी आपल्याला ते दिसून येईल. आणि एकूणच व्यापक पातळीवरती आपण पाहिलं म्हणजे SC ST रिप्रेझेंटेशन असेल किंवा मुस्लिम समाजाचा सहभाग असेल म्हणजे त्याबाबतही अगदी आशिषजी यावेळेस काँग्रेसनं अकोल्यामधली हिदायत पटेल ही जागा जर सोडली तर बाकी मुस्लिम उमेदवार आपल्याला या दोन्ही पक्षांकडून दिसणार नाहीत. आणि भाजपची तर मुस्लिम उमेदवार न देणं हीच पॉलिसी आहे. त्याच्यामुळे तिथे तर मुस्लिम उमेदवार दिसतच नाहीत. त्यामुळे एकूणच राजकीय किंवा लोकशाही अर्थात आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने मार्जिनलायझेशन होणं किंवा त्या समूहाचा प्रबळ असा जो व्यक्ती आहे तो त्याला प्रतिनिधित्व न मिळता आपल्या सांगण्यात किंवा आपल्या ऐकण्यात राहणारे जे उमेदवार आहेत अशांनाच प्रतिनिधित्व मिळणं हे एकूणच लोकशाहीच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर ही स्थिती जी आहे ती निश्चितच एक उत्साहवर्धक किंवा उत्तम अशी आपल्याला म्हणता येणार नाही. पण ही सर्व पक्षांमध्येच आढळते हे मात्र सत्य आहेच. ठीक आहे, आम्ही सर्व पाहुण्यांचे आभार मानतोय. इथेच थांबतोय. हे जे जय महाराष्ट्र न्यूजचं महाकव्हरेज आहे आम्ही इथंच थांबवतो. पण 5 वाजता आपण हल्लाबोलमध्ये हा जो निर्णायक टप्पा आहे त्यावरती वेगळे मुद्दे घेऊन चर्चा करणार आहोत. एक तर हा निर्णायक यासाठी आहे की हा असा एक टप्पा आहे जिथं काँग्रेसची जागा नाही आहे. पुढचा टप्पा सुद्धा चौथा तसाच आहे. तिथेही ज्या 17 जागा आहेत तिथेही काँग्रेसची जागा नाही आहे. आणि त्याचमुळं हा टप्पा एकीकडे सेना भाजप युतीसाठी जितका महत्वाचा आहे त्यापेक्षा जास्त काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीसाठी महत्वाचा आहे. इव्हन पुढचा टप्पा सुद्धा म्हणजेच महाराष्ट्रातली निवडणूक ही निर्णायक टप्प्यात आलेली आहे. त्यावर आपण चर्चा करणार आहोत 1 तासांनी साधारणतः 5 वाजता हल्लाबोलमध्ये. तुर्तास इथेच थांबूया. पाहत राहा जय महाराष्ट्र.